कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. त्यावेळी टाईम सांगितलं तर दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि सगळी बाकीची कामं आवरलेली, फक्त राहिलेले भांडे आणि कपडे. तर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झालं आणि थोडा वेळ मी बसलेले होते, म्हणजे जेवण झाल्या-झाल्या काम करायची इच्छा होत नाहीये. तर म्हटलं अगोदर भांडे घासूया, मग नंतर कपडे धुवायला जाणार आहे मी. तर सगळी भांड्यातलं अगोदर मी खरकटं काढून घेतलं आणि भांडी घासून घेतली. हडकलेली पण होती, म्हणजे थोडा वेळ ठेवलं ना, भांडे हडकतात लगेच आणि थोडा वेळ पाणी शिंपून ठेवलं की पटकन क्लीन झालेले आहेत. आणि इकडं खाली मगामध्ये बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, पण खूप जास्त गरम आहे ते, म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे. थोड्या वेळानं बाहेर नेऊन ठेवणार आहे. म्हणजे हॉलमध्ये ठेवलं आणि फॅन ऑन केलं तर थोडंसं लवकर ते थंड होतं आणि पिण्यासाठी येतं. आणि इकडं आज खलबतमध्येही मी पाणी घालून ठेवलेलं होतं सकाळीच, ते पण छान भिजलेलं आहे. म्हणजे लसूण वगैरे वाटलेलं असतं ना, खूप हडकलेलं होतं. तर आता झालेली सगळी भांडी वगैरे घासून आता किचन स्वच्छ करून घेते. तर इकडं गॅसची चुली मी छान घासून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी स्वच्छ पुसून घेतलं. म्हणजे एकदमच पाणी टाकता येत नाही, कारण किचन ओटा थोडासा असा आहे ना, म्हणजे तिकडच्या साईडला उतार आहे, मग तिकडं कोपऱ्यामध्ये जाऊनच पाणी थांबत आहे, म्हणून मी जास्त पाणी टाकत नाही. तर किचन स्वच्छ करून घेतली. आणि त्यानंतर मी कपडे धुवून घेतले आणि फुलं आणण्यासाठी गेलेले होते. आता तुम्ही म्हणताल ताई दुपारी कशाला फुलं आणलेलीस? तर सकाळपर्यंत एकही फूल ठेवत नाहीत. म्हणजे मी अंघोळ वगैरे करून फुलं तोडण्यासाठी जाते ना, तोपर्यंत सगळ्या ताई फुलं घेऊन जातात. म्हणून म्हणलं आता उद्या पौर्णिमा पण आहे, उद्या सकाळी वेगळाच गोंधळ असणार आहे आपला. त्यामुळे सकाळी होणार नाही मला, म्हणून मी आता थोडीशी फुलं आणलेली आहेत. आणि आज ना मला फुलाचा गजरा, म्हणजे जसं गाठ मारून गजरा बनवतात ना मोगऱ्याचा, ते मला बनवताच येत नाही. ते मी आज बघणार आहे, म्हणजे शिकणार आहे. येतं की नाही ते बघत आहे मी. तर इकडे दोरा घेतलेला आहे. रीलचा दोरा न घेता मी जाड जे दोरा येतो ना तो घेतला. आणि अगोदर पण मी प्रयत्न केलं होतं. मी YouTubeवर बघूनही प्रयत्न केला, पण मला जमतच नाही. ते आड कशी घालतात, ती आडी घालताच येत नाही. गाठ बसतच नव्हती. नंतर सगळे फुलं गळून जात होते, किंवा फुलं मी जेव्हा गाठ घालत होते तेव्हाच चुरावायचा. असं होत होतं. मी आज दिवसभर प्रॅक्टिस केली की मला जमेल, मला जमेल, पण काही जमतच नव्हतं. कुठलीही गोष्ट बघायला सोपी असते, पण करण्यासाठी खरंच ते जड असते. मी बघितलं आणि त्रास वाटत किती सोपं आहे, होईल, पण जमतच नव्हतं मला. मी खूप प्रयत्न केला, तेव्हा कुठं असा हार बनवला. बघू शकता खूप सारा दोरा दिसत आहे ना. तर कसं मी एक हार बनवलं गाठी मारून, कारण मला ते शिकायचं होतं. आणि दररोज मी थोडी फुलं मी अशा पद्धतीने गाठी घालणार आहे, म्हणजे मला शिकण्यात येईल. आणि इकडे बाहेर आलेले आहे 2 ब्रह्मकमलची फुलं, म्हणजे कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे म्हणतात बघा, श्रावण महिन्यामध्येच ब्रह्मकमलला फुलं लागतात. पण आता श्रावण तर नाहीये, आता आषाढ महिना स्टार्ट होणार अमावास्येपासून. पण ही फुलं आताच म्हणजे उगवत आहेत. आता 4-8 दिवसामध्ये फुलं उगवतील, कारण कळ्या पण खूप मोठ्या झालेल्या आहेत. मी ते झाड ना एकदम पांढरशुभ्र झालेलं आहे, म्हणजे उन्हात जास्त असल्यामुळे तसं झालं असेल. म्हणजे पानं ना पिवळी पडलेली आहेत त्याची, म्हणजे हिरवी नाही, पिवळी पडलेली आहेत. आणखीन एक ब्रह्मकमलचं झाड मी खाली ठेवले, त्याची मात्र पानं हिरवीगार आहेत. आणि जे कुंडा उन्हात ठेवलेले ना, त्याची पानं पिवळी झालेली. तर मला ती कट करायची होती, पण नंतर बघितलं मी की त्याला छान कळ्या आलेले आहेत दोन्ही बाजूला, म्हणून मी नंतर कट केलेलं नाहीये. तर सोफ्याचे कवर पण हवेनं थोडेसे रानमाळ झालेले होते, ते पण मी व्यवस्थित लावलेले आहेत. आणि आता आलेले मी बेडरूममध्ये. आणि अलमारीमध्येही सगळं नीटनेटकं ठेवलेलं आहे. आणि इकडं कपडे तरी बघा अस्तव्यस्त झालेले आहेत. तसं तर आता दीपक, दिनेश कोणी नाही आहेत. माझाच हात असतो सगळीकडे. तरी पण ठेवणं होत नाही, कधी-कधी विक्रमाळ होतात. तर सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. तर झालेलं आहे. तसं तर इथं बाकीचे कुणाचे कपडे नाहीत, माझे आणि यांचेच असतात. कारण दीपक, दिनेश नाही आहेत ना, त्यामुळे जास्त कपडे राहत नाही आहेत. आता आलेले मी किचनमध्ये आणि इथं तरी बघू शकता भांडे तरी पडतच असतात. आणि टिफिन घेऊन गेलेलं जी पिशवी वगैरे आलेलं आहे, ते मी ठेवलेलं आहे, कारण धुवायला घेत असते. पण छान आहे, पिशवी धुवायची गरज वाटली नाही, म्हणून मी बकेटात ठेवलेले आहे, म्हणजे सकाळी पटकन भेटून जातं मला. आणि इकडे जी भांडी झालेली ते आता मी काही घासायला घेणार नाही, टोपल्यात भरून ठेवत आहे. मी दुपारी डिकाशन चहा बनवलेला होता, म्हणजे थोडंसं आळस आलं, थकवा जाणवला. अगोदर मी दुधाचा चहा करायचे, पण आजकाल दुधाचा चहा पिणं बंद केलेलं आहे, म्हणून मी इकडं डिकाशन चहा बनवून घेतला. आणि चहा पिऊनच मग मी कामाला लागलेले होते. कपडे आज जास्त झालेले होते आणि कपडे धुवेळेस पाऊस पण सुरू झालेला होता. पावसातच आज कपडे धुवले. जसं कपडे धुवून झाले तसं पाऊस थांबला आणि ऊन छान पडलेलं होतं. आणि ते कडवलेलं, म्हणजे जे लोणीमध्ये निघतं ना कडवलेलं,
गाळून काढतो आपण चाळणीमध्ये राहिलेलं, ते ठेवलेलं होतं. मला वाटलं मांजर येईल, पण मांजर काय आलं नाही. मी 3-4 दिवस झाला ठेवलं होतं. आज मी टाकून दिलेलं आहे. कारण किती दिवस ठेवणार, ते तसंच उघडं ठेवून ठीक पण वाटत नव्हतं. ही सगळी छोटी-मोठी कामं आवरली. आता मला हे हंडा घासायचा आहे. तर हॉलमध्ये मी हंडा ठेवलेला होता पाणी भरून. बघू शकता हंड्याचा रंग बेरंग झालेला आहे. म्हणजे पित्तळ आहे का तांबे तुम्ही सांगा. मला कन्फ्यूज होतं इथं थोडंसं. म्हणजे पित्तळ तांब्याचा हंडा दिसत नाही, लोखंडाचा दिसत आहे. एकदम रंगबेरंग झालेला आहे आणि या वातावरणामुळे होत असेल. म्हणजे आता पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं पित्तळ तांब्याचे म्हणजे भांडे असतात त्याचा रंग एकदमच चेंज होतो. एकदम हिरवेगार भांडे होतात हे. तसंच झालेलं आहे. तर इकडे मी देवाचा तांब्या घेतलेला आहे, आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि जे कापूर लावायचं असतं ना पंती, ते पण घेतलेले आहे. सगळंच मी इथे छान भैया पावडर लावून छान घासून स्वच्छ धुवून घेते. आणि उद्या वटपौर्णिमा आहे, तर उद्या तरी काहीच होणार नाही. उद्या वेगळाच गोंधळ असणार आहे. म्हणून थोडीफार मी उद्याची तयारी इकडे करत आहे. तर इकडे भैया पावडर लावून मी छान हंडा घासून घेतलेला आहे आणि धुवून घेऊया. खूपच रंग बिघडलेला आहे ना, म्हणजे खूप रंग बेरंग झालेला आहे. त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत होता आणि मी डायरेक्ट हातानं घासत नाही, कारण यामध्ये खूप केमिकल असतं भैया पावडरमध्ये किंवा पितांबरीमध्ये. त्यानं माझे हात खूप लवकर खराब होतात. म्हणून मी हातामध्ये घासणी घेतलेली, जे मऊ घासणी येते ना, ते घेतलेले आहे आणि त्याने मी सगळे पितळ तांब्याचे भांडे घासून घेतलेले आहेत पितांबरी म्हणजे भैया पावडर लावून. आणि आता स्वच्छ धुवून घेते आणि कॉटनच्या कपड्याने संग पाणी पुसायचं आहे. आपण थोडा वेळ असं ठेवलं ना, पाण्याचे डाग पडतात आणि परत ही जशाला तसेच होतात. म्हणून संग कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसायचं आहे. आणि ह्या अंड्यामध्ये आता मी पाणी वतणार नाही, म्हणजे अगोदर मी फिल्टरचं पाणी ओतून ठेवायचे. आता कॅन आहे, 2 कॅन आणलेले, त्यामुळे गरज पडत नाही. आणि बोरचं पाणी भरून ठेवलं तर ते पाणी प्यायला घेत नाही. ठेवल्याच हंडा खराब होत आहे. तिकडे हंडा मी स्वच्छ पुसला आणि जी पितळताण्याची भांडी मी घातलेली होते, सगळे स्वच्छ पुसलेले आहे तिकडं. आणि पंचपाळमध्ये हळदी कुंकू काढून घेतलेला आहे. म्हणजे आता उद्या होणार नाही, सगळी उद्याची तयारी आहे. वातीही मी करून ठेवल्यात, वस्त्रमाळा करून ठेवलेल्या आहेत. तर ही सगळी कामं आवरून घेतलेली आहे. बघू शकता हंडा खूप छान चमकत आहे, असे एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. तर ही व्हिडिओची क्लिप अगोदरची आहे, जेव्हा रिमझिम पाऊस सुरू होता. म्हणजे 3-4 दिवसा अगोदर खूप जास्त पाऊस होता, त्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवला होता. पण मला काही एडिट करणं झालं नव्हतं. छान वाटत होतं पावसाचं वातावरण, म्हणून थोडा वेळ मी इथंच बसलेले होते. आणि डुकरं, कुत्रे सगळे धावपळ सुरू होती त्यांची. म्हणजे पाऊस होता ना, त्यामुळे ते कुठेतरी आडोशाला जाऊन बसण्यासाठी धावपळ सुरू होते. आणि इकडं खाली मी आलेले आहे, म्हणजे थोडा वेळ मी बसलेले होते पावसाचा आनंद घेत. नंतर वाटलं की पावसाचा आनंद घेत घेत चहा घेऊया. तर इकडे लिंबूची पानं घेण्यासाठी मी खाली आलेले आहे. रिमझिम पाऊस सुरूच आहे आणि खूप दिवसाच्या नंतर पाऊस येत आहे ना, तर मला आज थोडंसं पावसात भिजूया. तर पावसात गेलेली होती आणि लिंबूची पानं घेऊन आलेली आहे. आणि इकडे बघू शकता सगळ्या झाडाच्या पानावरती पाणी थांबलेलं आहे. म्हणजे पाऊस चालू आहे ना, इतकं छान वातावरण झालेलं आहे ना, एकदम छान फ्रेश. आणि सगळी झाडं ना छान हसत आहेत, म्हणजे यांना जे पाहिजे ते भेटलेलं आहे. छान असं पाऊस आणि थंड हवा, म्हणजे मनाची वस्तू भेटलेली आहे सगळ्या झाडांना. म्हणून सगळी झाडं खूप आनंदी आहेत, खूप हसत आहेत. तर आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि इकडे बनत ठेवलेला आहे चहा. तर पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये मी लिंबूची पानं, चहा पावडर, साखर टाकलेली आहे. मी डिकॉशन चहा इकडे बनवून तयार झालेला आहे. तर आता मस्त आता पावसाचा आनंद घेत मी चहा एन्जॉय करते. तर या तुम्हीही सगळेजण गरमागरम इव्हनिंगचा चहा घ्यायला. इव्हनिंगची वेळ काय, आता दुपारचे 4-4:30 वाजले असतील, तितकं टायमिंग मी बघितलेलं नाही आहे. पण पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे वातावरण म्हणजे आता आभाळ आहे ना, या वातावरणामुळे कळत नाही की किती वाजलेत काय नाही. घडीकडे बघितल्यानंतर समजणार आहे किती वाजलेले आहेत. तर चहा वगैरे घेऊन झाला, पावसाचा एन्जॉय घेतला, छान वाटत होतं. पण आता माझी थोडीफार कामं पण राहिलेली आहेत, तर अगोदर ही सगळी कामं आवरून घेते. तरी थोडंसं खोबरं ठेवलेलं होतं आणि मी उन्हाला ठेवलेलं, म्हणजे नारळ फोडलेलं जे ताजं नारळ असतं ना, तरी 3-4 दिवसामध्येच खराब होतं. पण मी काही दिवस उन्हाला ठेवलेलं होतं आणि जसं पाऊस सुरू झाला तसं मी खाली घेऊन आलेले आहे. म्हणजे वरी असलेल्या वस्तू ना मी लवकर खाली आणत नाही, वाटतं उन्हामध्ये असू दे 3-4 दिवस तरी. पण आता पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून खाली घेऊन आलेले आहे. आणि खूप जास्त खोबरं आहे हे. आणि हे ताजं नारळ जास्त दिवस राहत नाही, पण छान सुकलेलं आहे, छान वाळलेलं आहे आता. तर सगळ्या नरवट्या मी काढून घेत आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने या नरवट्या
निघत आहेत. तर सगळ्या नरवट्या काढून मी हे खोबरं डब्यात भरून ठेवायचा विचार केला होता. म्हणजे आता हे ठेवून किती दिवस ठेवणार? एक तर पावसाळ्या दिवसामध्ये वस्तू राहत नाहीत, खराब होतात, बुरशी येते ठेवल्या जागी. पेटबंद ठेवलं तर वास येतो यामध्ये. त्यामुळे विचार करत होती कसं ठेवायचं आता हे जास्त दिवस कसं टिकवून ठेवायचं. तर एक ताईंची कमेंट आली होती जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा, की "ताई हे खोबरं तू फ्रीजमध्ये ठेव म्हणजे काही दिवस राहील म्हणजे टिकून राहील, खराब होणार नाही." तर तुमचं एकदम बरोबर आहे. खूप छान सजेशन देता त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. म्हणजे काही गोष्टी मला माहिती नसतात, काही गोष्टी म्हणजे लक्षात येत नाहीत की कशा पद्धतीने काय करायचं. तेव्हा तुम्ही सांगत असताना मला खरंच खूप छान वाटतं. इकडे हे जे नरवटे आहेत ना, ते सगळं मी एका कव्हरमध्ये भरलेलं आहे आणि हे सगळे जे नारळ आहेत, ते पण मी एका कव्हरमध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवणार आहे. अगोदर तर विचार केला की डब्यात ठेवायचं, पण डब्यात ठेवल्याने याचा वास येणार होता आणि बुरशी पण येते ना, कारण एकतर पावसाळा दिवस आहे आता. इकडे सगळंच खोबरं मी काढून घेतलं. आणखीन 1-2 नरवट्या होत्या, ते पण मी काढून घेतल्या. म्हणजे खूप सक्त असतात, लवकर निघत नाहीत. तरी पण खोबर छान वाळलेलं आहे म्हणून सोप्या पद्धतीने निघालेले आहेत. तर झालेला आहे. आता जी कचरा-वचरा आहे, आता पूर्ण घरात एक वेळा मी झाडू मारून घेते. सगळा कचरा मी कव्हरमध्ये भरत आहे आणि सगळं मी पेटवून देते. म्हणजे इकडं-तिकडं टाकत नाही. कारण दारासमोर टाकायला ठीक पण वाटत नाही आणि इथे कुत्र्यांचा आणि डुकरांचा खूप त्रास आहे. त्यामुळे सगळं ओढून आपल्या दारापुढे आणतात. म्हणून मी जेव्हाच्या तेव्हा पेटवून टाकते आणि तोपर्यंत आतमध्येच ठेवते या सगळ्या वस्तू. म्हणजे जी कचरा-वचरा जमा होतो. इकडं खोबरं आणून ठेवलेलं आहे. नरवट्या मी इथं तोपर्यंत म्हणजे बकेट केलेलं आहे मी जमा करण्यासाठी कचरा तिथं ठेवलेला आहे आणि भांडी झालेले आहेत. तर ही सगळी भांडी आता काय मी घासायला घेणार नाही. संध्याकाळी म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतरच एकत्र सगळी भांडी घासणार आहे. म्हणून सगळी भांडी टोपल्यात जमा करून ठेवते. म्हणजे आता स्वयंपाक झाल्यानंतर परत भांडी पडणारच आहेत. तर तोपर्यंत खोबरं मी फ्रीजवरती ठेवलेलं आहे आणि अगोदर ही सगळी भांडी मी टोपल्यात भरणार आहे. पण त्या अगोदर ही सगळी अगोदरची भांडी जी घासलेली होती ती रॅकला लावते. पूर्ण पाणी निचरा झालेलं आहे. तर सगळी म्हणजे सगळ्यात जड काम मला वाटतं भांडी रॅकला लावणं. म्हणजे घासायचं तितकं तामझाम वाटत नाही, पण रॅकला लावणं खूप तामझाम वाटतं. टोपलेली कामं करून घेतलेलं आहे आणि टोपल्यामध्ये सगळी भांडी मी भरून ठेवलेले आहेत. बघू शकता टोपलं भरलेलं आहे. आता स्वयंपाक झाल्यानंतर आणखीन भांडे होतील. मग सगळेच एकत्रच घासायला घेणार आहे. आणि इथं काही बाटल्या रिकाम्या झालेल्या आहेत. म्हणजे थंड पाणी मी काय पीत नाही. कारण दिनेशच्या पप्पांना थंड पाणी लागतं. त्यामुळे मी बाटल्या भरून ठेवलेल्या होत्या. पण कालपासून भरलेल्या आहेत. तसं तरी 10-12 बाटल्या मी भरून ठेवलेल्या आहेत. तर एक संपली की दुसरी काढते, दुसरी संपली की तिसरी काढते आणि असं होऊन सगळ्याच बाटल्या रिकाम्या होतात. मग एकत्र सगळ्या भरून ठेवते. तर इकडे बाटल्या मी भरून आणलेल्या आहेत. आता फ्रीजमध्ये ठेवूया आणि हा छोटा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. बाय बाय. टेक केअर.